2 दिवसांपासून सलाईन लावलेल्या आईजवळ लग्नानंतर 10 वर्षांनी रसिका निवांत बसली होती. आईसोबत नेहमी मुलगी म्हणून गप्पा मारणारी ती आज वेगळ्या भूमिकेतून गप्पा मारत होती. ती तिच्या आईला म्हणाली, आई मला आठवतं, तू बऱ्याच वेळा बाबांवरून कुरकुर करायचीस. एवढं आयुष्यभर मी ह्यांना साथ दिली, पण कधी एका शब्दाने माझं कौतुक नाही. बाबा कामानिमित्त घराबाहेर पडले की त्यांच्या माघारी तू दिवसभर चिडून बडबड करायचीस. मी लगेच तुझ्यावर उफळायचे आणि चिडून म्हणायचे, काय गाई, नाही तर नाही, काय बोलूनच दाखवलं पाहिजे का? त्यावर तू म्हणायची, तुला नाही का कळणार बाई, आपण ज्याच्यासाठी आपली रक्ताची नाती सोडून आलो, संसाराची होता होईल तेवढी जबाबदारी पेलून धरतोय, आपण जमेल तेवढी आपल्या जोडीदाराला साथ देतोय, त्याच माणसाला जर आपलं कौतुक नसेल तर आपण केलेला सगळा त्याग आपला मातीमोल वाटतो. मी मग माझ्या बाबाची कड घेऊन वाद घालायची आणि शेवटी तूच माघार घ्यायची. खरं तर शिक्षण नसताना तू केलेलं मशीन काम कुठंतरी संसाराचा भार पेलतच होतं. धुनी भांडी घरीच करत होतीस, मग तेही पैसे वाचत होते. पण बाबा मात्र अहंकाराने सतत म्हणायचे, मीच सगळ्या संसाराचा गाडा ओढतो, मी 8-8 तास रक्त जाळतो म्हणून हे घर चालत आहे. बाबांच्या धाकाने तू त्यांच्यापुढे बोलत नव्हतीस, पण मग त्यांच्या पाठीमागे नेहमीच तुझी कुरकुर चालायचीच. पण आई, आज जेव्हा मी एका माणसाची अर्धांगिनी आहे ना, तेव्हा कळतंय ग, नवऱ्याने मनापासून आपलं कौतुक केलं नाही की काय दुःख होतं ते. अगं आम्ही तर 8-8 तास बाहेर नोकऱ्या करून घर पेलतो. घाईत केलेली भाजी, घाईत केलेला नाश्ता छान झाला आहे हे ऐकायलाही कान तरसतात. आता वाटतं तू किती बरोबर होतीस ग. नवऱ्याने आणलेल्या महागाच्या साडीपेक्षाही त्याने केलेल्या कौतुकाने किती सुखावतो ना आपण बायका. पण फारच क्वचित असतात ग असे लोक संसारात जोडीदाराचे योगदान जाणणारे, मग ती बायको असो किंवा नवरा. पण सोबत जगताना एकमेकांच्या सहकार्याची जाणीव, त्याने केलेल्या कामाचं कौतुक जगण्याचं खरं बळ देतं ग आई. मग तो संसार प्रेमाचा वाटतो, नाहीतर नुसत्या कुरघोडी. रसिकाच्या आईने तिचं सगळं ऐकून घेतलं. म्हणाली, चला कमीत कमी आईचं मन कळलं तरी. का आई बडबड करायची, पण तुझे बाबा गेले तरी कधी नाही म्हटले ग मी त्यांना साथ दिली म्हणून. पण असो, एक मात्र खरं ग, संसारात जोडीदाराचं कौतुक करायला मोठं मन असावं लागतं बरं का. मग तो नवरा असो किंवा बायको. तू खूप केलं आपल्या संसारासाठी. एवढं म्हटलं तरी खूप धन्य झाल्यासारखं वाटतं संसारात. कारण शेवटी ह्या सलाईनाच्या बाटलीसारखं एक ना एक दिवस आयुष्यही संपूनच जातं. ते संपण्याच्या आतच प्रत्येकाला सुचावं आणि देवानं खरं तर त्यासाठी मोठं मन द्यावं लागतं ग सगळ्यांना. कारण कौतुकाचं सलाईन मिळालं की कदाचित आयुष्यात असं औषधी सलाईन लावायची वेळ फार कमी येत असेल, नाही का. आईच्या या वाक्यावर तिला हसूही आलं आणि तिचे डोळेही पाणवले. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच नवनवीन कथांसाठी जीवनयात्रा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून आमची ही संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.